आता बातमी भाजप आणि शिवसेनेमधल्या नव्या कलगीतुऱ्यासंदर्भातली। ठाण्याच्या तिन्हात नाका येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलेल्या विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवली, त्यामुळे नवा वाद उफाळून आलाय। भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यावेळी उपस्थित नव्हते। विशेष म्हणजे उपमहापौरांनी पालिका प्रशासनाला पत्र लिहिलंय आणि भाजप लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाहीये, त्यामुळे हा कार्यक्रम पुन्हा घेण्याची मागणी केली। तर शिवसेनेने वादावर पडदा टाकण्याचाच प्रयत्न केला। याआधी नवी मुंबईतल्या 2 कार्यक्रमांना एकनाथ शिंदेंना निमंत्रण न दिल्यानं गणेश नाईक विरुद्ध शिंदे वाद समोर आलेला। आता त्याचीच परतफेड शिवसेनेने केल्याचं बोललं जातंय। 100% हे श्रेय लाटण्याचंच काम आहे। जर महायुती म्हणून आपण निवडणूक लढवलेली आहे, महायुती म्हणून भरघोस मतांनी लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, मग महायुतीचं मध्ये तुम्ही का हे करताय? महायुतीचे धर्म पाळायला पाहिजेत। तर तुम्ही जर महापालिकेचा युती शासनाचा निधी सगळा वापरताय आणि मग स्थानिक नगरसेवक असतील, उपमहापौर म्हणून आहेत, आमचे आमदार आहेत, त्यांनाही न विश्वासात घेता तुम्ही निमंत्रण पत्रिकेवर नाव छापले म्हणून सांगतात, मग का नाही आधी जाहीर केलं? मी कुठेतरी चुकीचं आहे। आणि मग ह्यांना वाटत असेल की आता गरज विसरली मित्रपक्षाला गरज वाटत नाही भारतीय जनता पार्टीची भविष्यात, म्हणून त्यांनी असं साईडलाईन करायचं काम चालू आहे। मला वाटतं ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जेवढे लोकार्पण सोहळे, जेवढे कार्यक्रम केले जातात त्याच्या पत्रिका नक्कीच सगळ्या पदाधिकाऱ्यांना, स्थानिक तिकडच्या नगरसेवकांना आपण कळवण्यात येतो। आणि तो माझा मुख्य हेतूच असतो की महानगरपालिकेतल्या छोट्या ज्या काही गोष्टी येतात, तर मला वाटतं सर्वपक्षीय नेते, गटनेते, सर्वपक्षीय गटनेते, आपले सभापती, आपले सभागृह नेते, त्याचबरोबर आपल्या पक्षातले जेवढे पण जे नेते मंडळी आहेत यांना कळवण्याचा आपला हेतू असतो। कुठेच त्यांना डावलण्याचा मला वाटतं हेतू माझा तर नाहीच आहे।